काय माहिती नाही. असे प्रश्न आम्हाला विचारू नका. 11. आता आज तर आपण बायोलॉजीचा लेक्चर आहे ना आपलं. तर येस बायोलॉजीचे मॅम. लेसन्स. तर मग आपण कुठले कुठले लेसन्स रिवाइज केले होते, काय काय केले होते तुमच्या लक्षात आहे का? आपण बोललो होतो एकूण 3 लेसन्स बायोलॉजी आणि 3 लेसन्स केमिस्ट्री असे आहेत ना आपल्याला या टर्म मध्ये. येस मॅम. तर मध्ये आपण मला असं वाटतं सेल आणि सेल ऑर्गॅनल्स आपला ऑलमोस्ट हाफ झाला होता. हे आपलं झालं येस होतं ना बऱ्यापैकी. एक्सरसाइज पण सॉल्व्ह केली होती. आठवतं जर ना तुम्हाला? टीचर तो कम्प्लीट झाला रिवाइज करून. येस, चॅप्टर आपण चालू एक्सरसाइज होता. पण डिस्कस केली होती. आणि मी तुम्हाला त्याचे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स विचारत होते की तुम्हाला हे माहितीये का, ते माहितीये का, आठवतंय आपण बोललो होतो, राईट? येस मॅम. येस. मग आता आपण त्याच्या पुढचा लेसन करूया. आणि तो लेसन आहे, एकच मिनिटं मी इंडेक्स ओपन करते. मी हळूहळू सगळं एक एक ओपन करते, शेअर करते तुम्हाला. 1-2 मिनिटं लागतील. आहे ना, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. करेक्ट. ह्युमन बॉडी टीचर अँड द तो आता ऑर्गन सिस्टीम. झालेला आहे. त्याच्याच खालचा धडा येतो. सेल आणि सेल ऑर्गनल्सच्या लगेच खालचा धडा येतो. ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टीम. हा आपण आता रिवाइज करूया का? येस मॅम. येस मॅम. यस मॅम. चला, आज पण आपल्या क्लासमध्ये आपण सगळ्या मुलीच मुली होत वाटतं. ओके, ठीक आहे, काही येस. हरकत नाही. आपल्या बॅचमध्ये आधी मुलं होती ना ग? येस मॅम. का कमी? 2-3 होती पण आता ते जॉईंटच होत नाही. ओ बिचारे, त्यांना कसं तरी वाटत असेल. शाळेमध्ये पण मुलींचा आवाज, इकडे पण मुलींचा आवाज. शी, आता आमचा अभ्यास कसा होणार, त्यांना असं वाटू शकतं ना. आपण समजू शकतो मुलींना आपण किती बोलतो, पण तरी आपल्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त मीच बोलते, तुमच्यापेक्षा पण जास्त, हो की नाही? येस मॅम. पण मी मॅम नाही तुम्ही बोललं तर आम्हाला मग. टीचिंग करतात. टीचिंग करता म्हणून. करेक्ट. आणि मी बोलले नाही तर मग कसं होईल? म्हणजे काय बोलायचंय हे मीच सांगू शकते ना, त्याच्यामुळे मग मीच बोलत असते. तुम्ही फार कमी कमी बोलता मध्ये मध्ये. चला, आपण असं करूया, आज थोडंसं तुम्ही बोला बरं का. आज हा लेसन सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला कसं प्रश्न विचारते, त्याच्यात तुम्हाला तुमचे ओपिनियन सांगता येतील. हा, ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टीम हा आपला लेसन आहे, त्याला आपल्याला रिवाइज करायचंय. पण त्याच्यात तुम्ही मला असं सांगा, तुमच्या शरीरामधला असा कुठला ऑर्गन आहे किंवा अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला खूप स्पेशल वाटते किंवा अशी एकदम भारी वाटते की ही एकदम मस्त आहे आपल्याकडे. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला स्वतःला खूप ऑब्झर्व पण केलं नसेल, मला अंदाज आहे. पण तरी आता जरा 2 मिनिटं डोळे बंद करा आणि स्वतःच्या पूर्ण बॉडी सिस्टीमचा विचार करा, स्वतःच्या बॉडीचा विचार करा. काय असू शकतं? उदाहरणार्थ, कोणतरी म्हणाल की मला माझे केस खूप आवडतात, मस्त आहेत, करली करली. कोणीतरी म्हणाल मला माझे डोळे खूप आवडतात. असं काही असू शकतं. तर असं तुम्हाला स्वतःबद्दल एक गोष्ट आधी मला सांगायची, मग आपण डिस्कशन पुढे नेऊया. सांगा, कुठून सुरुवात करूया? आपण सुरू करूया. साई, सांगा. मॅम मी सही आहे. सई. मॅम मला केस आवडता. स्वतःचेच केस आवडतात का बरं? असंच मॅम. म्हणजे खूप लांब आहेत का खूप सिल्की आहेत, म्हणजे काय कारण काय? कारण आम्हाला माहिती नाही, तुझे केस आम्हाला दिसत पण नाही. मॅम लॉंग. मग खूप लांब आहेत का? अरे वा, लांब दाट आहेत आहे आणि म्हणून. रंग आहे. अ, तुझे केस तसेच राहू. मला असं खूप असं काय बरं म्हणतात, असा आतून आशीर्वाद द्यायचा आहे. केस खूप काय बरं म्हणतात, हवामान बदललं, तब्येत बरी नसली की सगळ्यात पहिल्यांदा परिणाम केसांवरच होतो ना. तर तुझे केस छान. चला, गुड. नंतर स्वप्नाली, सांगा. तुम्हाला स्वतःमधलं काय खूप जास्त मस्त आहे असं वाटतं? मॅम हार्ट. हार्ट. हो. का ग? किती छान उत्तर आहे. का पण? मॅम तेच आपल्या शरीराचं रक्त फिल्टर करतं.
मला माझ्या स्वतःकडे बघितलं की हे मला माझं खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं, वाव वाटतं. तसं तिने सांगितलं तिचं केस तिला खूप छान वाटतं. तसं तुला तुझं असं काय बॉडी ऑर्गन आहे जो असं खूप असा स्पेशल वेगळा वाटतो असं सांग. तू विचार करून ठेव. श्रुती, समृद्धी, हर्षदा मॅम तुम्ही कोणाचं आणि नाव घेतलं होतं याच्या आधी? आता स्वप्नाली. तुमचंच नाव घेतलं होतं ना? हा मॅम मीच म्हणत होते मला हार्ट आवडतो. तर तू चांगलं आहे, म्हणजे खूप चांगली सॉफ्ट मनाची आहेस किंवा सगळ्यांना मदत करणारी वगैरे अशी आहेस का, म्हणून का? हार्ट पंप करतं म्हणून नको सांगू, कारण आमच्या सगळ्यांचे हार्ट पण पंप करतायत, म्हणूनच आम्ही जिवंत आहे. आपल्यामधली काहीतरी स्पेशल गोष्ट तुम्हाला आता माहिती असायला पाहिजे. तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना माझ्यात काय स्पेशल आहे, म्हणून विचारते मुद्दाम. चला, तोपर्यंत ऋतुपर्णा, श्रुती आणि हर्षदा सांगा. मग मी पण सांगेन, असं काही नाहीये. मी काय तुम्हालाच काम देत नाही, मी स्वतःचा पण विचार करत असतो. सो सांगा मला. काय माहिती नाही, आम्ही काय एवढा विचार केला नाही स्वतःबद्दल, पण मग करा आता. असं काहीतरी असेल तर तुम्हाला तुमचे घरातले पण सांगत असतील किंवा मैत्रिणी पण सांगत असतील. मुलं असेल तर सांगितलं, मित्रांनी मित्रांना सांगितलं असतं. आता सांगा तुम्हाला तुमच्या घरातले ताई दादा किंवा आई बाबा. असं कधी कधी आई म्हणते प्रेमाने, वा किती छान आहे ग तुझे, काहीतरी डोळे किती छान आहेत, नाक किती छान आहे आजी सारखे वगैरे, असं काहीतरी तुम्ही ऐकलं असेल ते सांगा आता. पटकन सांगा, मला ऑर्गन सिस्टीम सुरू करायची. अनुष्का तू सांगितलंस का? ऋतुपर्णा, अनुष्का, श्रुती, हर्षदा. पटापट एका एका वाक्यात सांगायचं, याला एक तास घ्यायचा नाही, पटकन बोलायचं. सांगा काय सांगितलं ऋतुपर्णा? काय सांगायचंय ना? एवढा वेळ झाला मी तेच सांगते. स्वतःची अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला अशी टीचर वाव मला वाटते? माझ्या काय वाटते? दात? डोळे आवडतात हे कोण बोललं? अनुष्का. ओके, बरं. छान आहेत का असे माशासारखे डोळे आहेत? बरं, टीचर ठीक आहे. मला माझे हँड्स आवडतात. एक मिनिट एका वेळेला एकाने बोला. ऋतुपर्णा बोला. काय? टीचर मला माझे हँड्स आवडतात व नेल्स आवडतात. हो, अच्छा. तर तुम्ही नेल आर्ट वगैरे करता का? बरं, ओके. हर्षदा सांगा. टीचर मला केस आवडतात माझे. केस आवडतात का बरं? करली आहेत का? कॅमेरे बंद करून बोलते, तुम्हाला काय वाटतं का? कॅमेरे ऑन करा, मला कसं समजेल केस आवडतात नख आवडतात. ओके, दाखवा नख, दाखवा ऋतुपर्णा. अनुष्का डोळे दाखवा तुमचे. साई केस दाखवा. सई, साई काय? सई. ओके, अच्छा. हर्षदा काय सांगितलं होतंस तू? केस. केस. मला कसं समजेल? आय डोंट ट्रस्ट यू, तुला दाखवायला लागेल. समृद्धी. ओके. मॅम नेल्स. लांब वेणी आहे तिची. नेल्स. ओके. अपूर्व तुम्ही याच क्लासमध्ये आहात का? हो मॅम. मग तू काही सांगितलंस का? मग काही तुझं मग इंटरनेट इश्यू येत होता त्यामुळे आवाजच येत नव्हता. अच्छा. अगं मी असं म्हणलं की आपल्या स्वतःमध्ये अशी कुठली गोष्ट जी मला अशी खूप वाव वाटते स्वतःची, असं तुम्हाला तुमचं फीचर्स मधलं काय वाटतं? फीचर्स म्हणजे आपले आपले देवाने आपल्याला जसं बनवलंय तसं, त्याच्यात काहीतरी मला माझं खूप असं भारी वाटतं बाकी सगळ्यांपेक्षा. असं काय आहे असं मी विचारत होते. आता कोण उरलंय? समृद्धी सांगितलंस का बाई तुम्हाला काही? यस मॅम नेल्स. नेल्स तूच सांगितलं का? ऋतुपर्णाने पण तेच सांगितलं होतं वाटतं. श्रुती तुमचं झालंय का? नो मॅम. मग सांगा की. केस मॅम. अरे, तुमच्या सगळ्या मुलींना तुमचे केस खूप छान आहेत वाटतं. चांगली गोष्ट आहे. काळजी घ्या गं केसांची. केस सगळ्यात लवकर गळतात काही झालं तरी पण. सो टेक केअर ऑफ युअर हेअर व्हेरी वेल. चांगली गोष्ट आहे. मला माझं सगळ्यात जास्त काय आवडतं असं काय वाटतं तुम्हाला? मी काय उत्तर द्यावं? तर माझा कॅमेरा मॅम ऑन आहे. टीचर तुमची व्हॉइस खूप छान आहे. व्हॉइस. बरं, थँक्यू. अजून? तुमचे डोळे मॅम. हो का? मॅम तुमची स्माईल. स्माइल खूप ओके. मस्त आहे. माझे केस. ओ थँक्यू.
तुम्हाला एक खरी खरी गोष्ट सांगू का? माझे केस तुम्हाला आता दिसतायत ना तसे सरळ अजिबात नव्हते. मी जेव्हा 10वीत 11वीत 12वीत तुमच्या एवढी होते ना, म्हणजे शाळेत होते ना, माझे केस खूप कर्ली होते. म्हणजे असे हा हा ही एक बट दिसते ना, असे सगळे केस असे कर्ली असायचे आणि बऱ्यापैकी लांब होते. पण नंतर पाणी बदललं, हवा बदलली आणि मग नंतर हळूहळू मी मोठी झाले आणि मग आपण खूप धावपळीमध्ये ना आपल्याला वाटतं की आपण केसांची काळजी घेतोय, पण ती घेत नाही आपण हवी तशी. शाळेमध्ये कसं सगळं मस्त असतं. सोपं सुटसुटीत असं काय बरं म्हणतात एका फ्रेम मध्ये असतं आणि आपण घरी असतो. आपल्याकडे आपली काळजी घेणारी खूप लोक असतात. त्याच्यामध्ये आपण एकदम असे राजासारखे राहतो स्वतःच्या घरामध्ये. नंतर आपण मोठे होतो, शहाणे होतो आणि मग हळूहळू स्वतःकडे लक्ष देतोय म्हणता म्हणता लक्ष देत नाही आपण आणि मग सगळ्या गोष्टी बदलतात. म्हणजे हे असे एवढेसे केस आहेत नाही असे कधीच नव्हते. पण आता काही ऑप्शन नाही. आता मी राहते तिथे तर काम चाललंय, खूप धूळ बीळ असं सारखं उडतच असतं. सो काही करू नाही शकत आपण. पण मला माझं थँक्यू तुम्ही आठवण करून दिली. माझा आवाज मला आवडतो, मला गाणं म्हणायला आवडतं, सो मला आवडतं. चांगलं गाणं ऐकायला मला आवडतं. मला असं वाटतं मी जे गाते ते मला माझं ऐकायला त्रास होत नाही म्हणजे चांगलं गाते. दुसरं, मला माझी स्माईल आवडते, कारण हे मला नव्हतं माहिती, हे मला स्टुडंट्सने येऊन सांगितलं. मॅम तुमची स्माईल खूप छान आहे, कारण की तुम्हाला इकडे ब्युटी स्पॉट आहे. हे मला माहित नव्हतं की त्यांनी असं शोधून काढलंय मला. त्यांना माझं नाव माहित नव्हतं. तर त्यांनी दुसऱ्या टीचरला सांगितलं त्या तुमच्या त्या मॅम आहेत ना त्या सगळ्यांशी खूप चांगलं बोलतात आणि त्या खूप क्यूट स्माईल करतात आणि त्यांना इकडे ब्युटी स्पॉट आहे. तर त्यावेळेला सगळ्या शाळेमध्ये एकच टीचर अशा आहेत, मग त्या दीपिका टीचर आहेत. म्हणून ते असं मला नंतर कळलं की खूप ठिकाणी लोक मला असे ओळखतात. सो मला फार छान वाटलं आणि याच्यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही. आपल्याला देवाने जे केस दिलेत किंवा माझी छान नखं दिली आहेत किंवा आपली उंची, काही काही लोकांची उंची एकदम अशी भारी असते किंवा काही लोकांचं स्किन खूप छान असते. तुम्ही तुमचं ऑब्झर्व करा. आता तुम्हाला मी हे काय सांगते, आपण शाळेमध्ये जातो किंवा आपण क्लासमध्ये जातो किंवा आपण खेळायला जातो, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामधले पण बघा, तुमच्यामध्ये तुमच्या बहीण भावांमध्ये पण काहीतरी गोष्टी अशा असतील त्या तुमच्याकडे आहेत त्यांच्याकडे नाही, त्यांच्याकडे तुमच्याकडे एकदम बेस्ट आहेत. फॉर एक्झाम्पल स्ट्रेंथ, एखादा एखादा रोग न होण्याची. हा बोला बोला सई. मॅम तुमचं युट्यूब चॅनल आहे ना? ते पण मी स्वतः करता नाही उघडलं होतं. मी असंच माझ्या हौसेकरता गाणी म्हणते. मला हौस आहे म्हणून, माझा छंद आहे म्हणून. पण आपलेच म्हणजे आपल्या थँक्स टू आपला एनजीओ, मी असंच माझं गाणं म्हणून एक असं युट्यूब वरती माझं पर्सनल चॅनल वरती अपलोड केलं होतं. ते मला माहित नाही काय फोनच्या सेटिंगमुळे ते ओपन टू ऑल झालं आणि आपल्या मागच्या वर्षीच्या 10th बॅचच्या आपल्या यू कॅटॅपुल्टच्या त्या मुलांनी मला विचारलं की तुमचं युट्यूबवर गाणं आहे का? ते कोणालाच माहित नव्हतं. ते एकच गाणं होतं, ते मी स्वतः करता माझं रेकॉर्ड करून ठेवलं होतं. मग ते म्हणाले मॅम तुम्ही खूप छान गाता, तर तुम्ही आहे ना तुमचं चॅनल ऑन करा आणि त्यात तुम्ही गाणी म्हणा, म्हणजे आम्हाला तुम्हाला तिकडे भेटता येईल. ते मला एवढं असं बरं वाटलं ना, की मला असं वाटलं की मुलं फक्त सायन्स पुरती माझ्याशी कनेक्टेड नाहीयेत. माझ्याशी तर भरपूर गोष्टी बोलू शकतात आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं म्हणून मी सिरियसली घेतलं, नाही तर मी कधीच घेतलं नसते. मी तर लहानपणापासून गाणी म्हणते. बोला. मॅम तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव ऋतुपर्णा. काय आहे? हे खूप डेंजरस आहे का ते? मला पण लक्षात नाही. युट्यूब मी चॅनल. सांगेन तुम्हाला मला काहीतरी ते D3D असं काहीतरी येते काय त्यात, तेव्हा मला जे सुचलं ते मी खूप कॉम्प्लिकेट करून काहीतरी ते आलं होतं, कारण ते एक्सेप्टच होत नव्हतं. सो तसं जसं झालं तसं ते टाकून दिलं. महत्वाचं असं आहे, मी माझ्या आनंदाकरता गाणं म्हणते. मला जी गाणी आवडतात त्याच्यात मी टाकते, बस एवढंच. बाकी काही नाही त्याच्यात. पण सांगायचा मुद्दा असा, आता आपण जे डिस्कशन करतोय ते का करतोय, तर विचार करा. आता आपण आपापल्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बोललो. तुमच्यामध्ये असलेले काही चांगले गुणधर्म तुमच्या घरातल्या लोकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या बिल्डिंगमध्ये, तुमच्या एरियामध्ये काही काही लोकांच्या काही काही गोष्टी आपल्याला एकदम कॅच करतात, बरोबर की नाही? जसं आमच्या आमच्या शाळेमध्ये, आम्ही जेव्हा शाळेत होतो, आमच्या वर्गामध्ये एक मैत्रीण होती. ती ना एकदम छान तयार होऊन यायची. म्हणजे आम्ही 8वी 9वी 10वी 3 वर्ष आमच्या वर्गामध्ये आमचा वर्गच होता, 10वी 8वी 9वी. तर सगळे आम्ही व्यवस्थित युनिफॉर्म वेण्या बिण्या अशा वर बांधलेल्या अशा जायचो. पण ती एकदम छान, तिचे असे ना एका रांगेत कापलेले केस, असा हेअर बँड, इकडे 2 पिना आणि ती शाळेमध्ये असताना पण असं खूप असा बऱ्यापैकी मेकअप बिकअप करून यायची आणि आमच्या पूर्ण शाळेमध्ये ती एकच अशी असायची की जी केव्हाही बघा ती असा फोटो काढण्याकरताच तयार आहे, अशीच तयार होऊन यायची. अर्थात तिच्या फॅमिलीमध्ये सगळे तसेच होते, तसेच राहायचे. पण पूर्ण शाळेमध्ये एक व्यक्ती अशी होती
जी फोटोजेनिक होती. अर्थात ते चांगलं आहे वाईट आहे हा मुद्दा नाहीये, पण काही लोकांना तशी सवय असते. तुम्ही बघा इस्त्रीचे कपडे किंवा एकदम टिपटाप एकदम असे रोजचे रोज ब्रश केलेले शूज किंवा छान मस्त टाय बी लावून काही असू दे, त्यांचं ते रुटीन असतं आणि ती त्यांची पर्सनॅलिटी असते. पण हे सगळं बोलण्यामागचा उद्देश असा आहे, पर्सनॅलिटी डेव्हलप करणं आणि आपले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघणं हे आपल्या हातात आहे. हे सगळं फिजिकल आहे, बाहेरचं आहे, आउटर आउटर लेअर ऑफ अवर बॉडी आणि आपल्या सवयी आणि आपल्या आजूबाजूला असलेलं वातावरण ह्या सगळ्याचा परिणाम आहे ना. उदाहरणार्थ तुम्ही शाळेमध्ये आहात तर तुम्ही छान युनिफॉर्म घालून जाता. तुम्ही आता जॉबला जाल तेव्हा तुम्ही तिथला जो कॉर्पोरेटचा किंवा तुम्ही डॉक्टर झालात तर डॉक्टरचा, वकील झालात तर वकीलचा, छान शेतकरी झालात इनोव्हेटिव्ह काहीतरी करणारा तुमच्या एरियातला, तर त्याला सूट होईल असा. आणि काहीच नाही तर मस्तपैकी आपलं आपलं कुकिंग चॅनल उघडलं तर त्याचा एप्रन बिप्रन जे काही आहे, आपण जे काम करतो त्याला सुटेबल आपलं जे काही कपडे असतात, आपलं गेटअप असतो तो असतो, हो की नाही. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण सगळे वेगवेगळं आणि आपण सगळे वेगवेगळ्या गोष्टी करतो. देवाने आपल्याला वेगळं वेगळं बनवलंय, पण तरी पण आपल्या सगळ्यांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. त्याच आपल्या ऑर्गन सिस्टीम मध्ये आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये तुम्ही तुम्ही कुठेही राहत असलात आणि मी कुठेही राहत असते, तरी पण आपल्या सगळ्यांना डोकं, हात, पाय, पोट, पाठ हे सगळे कॉमन अवयव आहेत. केस आहेत, छोटे असतील, मोठे असतील, कर्ली असतील, काळे असतील, पांढरे असतील, ब्राऊन असतील. आपल्या देशामध्ये फार रंगीबेरंगी केस नाहीयेत, पण अदरवाईज लालसर रंगाचे पण केस असतात. आता ते तिथल्या तिथल्या हवामानाप्रमाणे असतात, बरोबर. रंग आपण कुठेही राहत असू, आपल्या रंगामध्ये थोडाफार फरक आहे. आपण जनरली सगळे भारतातले गव्हाळ वर्णाचे लोक आहोत, बरोबर. पण आपल्याच देशामध्ये थोडं वरच्या बाजूला म्हणजे संगीता मॅम राहतात त्या बाजूला जर तुम्ही गेला तर तिथे एकदम असे गोरे गोरे लोक असतात, बर्फ बर्फ असतो, थंडी असते. आणि खालच्या बाजूला जर तुम्ही म्हणजे साऊथ इंडियाकडे जाता तिथे तुम्हाला लोकांचा रंग असा काळसर जास्तच डार्क दिसतो. तो त्यांच्या हातात नाहीये, तो त्याच्या आजूबाजूला असलेल्या भौतिक गोष्टींचा, फिजिकल फॅक्टर्समुळे झालेला बदल असतो. पण हे सगळे बाहेरचे बदल आहेत. बाहेरच्या गोष्टींमुळे आपल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी बदललेल्या आहेत, पण आतल्या सगळ्या गोष्टी सेम चालतात. म्हणजे हिमालयातला माणूस असू द्या, भारतातला मध्य भागातला म्हणजे MP मधला, महाराष्ट्रामधला किंवा खाली एकदम टोकावरचा केरळ मधला असू द्या, सगळ्यांच्या शरीरामध्ये सेम कॉमन अशी ऑर्गन सिस्टीम आहे. फॉर दॅट मॅटर आपण भारत घेऊ, अमेरिका घेऊ, आफ्रिका घेऊ, चायना घेऊ, कोरिया घेऊ, कुठला पण माणूस घ्या, सेम ऑर्गन सिस्टीम आहे. आणि त्या ऑर्गन सिस्टीमचा एकदा अभ्यास केला की मग तुम्हाला कुठे पण तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल डॉक्टर झालात आणि तुम्हाला सांगितलंय की त्या ऑपरेशन करायचे किंवा त्याला ट्रीट करायचं, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आतमध्ये काय काय फिट केलं एवढ्याशा बॉडीमध्ये. तर त्या सगळ्याचा अभ्यास आपल्या बायोलॉजीमध्ये हळूहळू सुरू होतो. ऑर्गन सिस्टीम आपल्याला आधीपासून सांगितलंय की हे पण आहे शरीरामध्ये, ते पण आहे शरीरामध्ये, ते पण आहे शरीरामध्ये. आता 8th ला आपल्याला त्याचा फर्स्ट पार्ट आहे, 9th ला ह्याचा आणखीन पुढचा पार्ट आणि 10th ला आय थिंक बायोलॉजीमध्ये ऑर्गन सिस्टीमचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. सो एक एक गोष्टी आपल्या त्याच्यात वाढत जातील आणि हा पार्ट 3 लेवलला वाढत 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 अभ्यासाला येईल. आता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. ह्युमन बॉडी अँड द ऑर्गन सिस्टीम. आपल्याला 2च सिस्टीम दिलेल्या. एक तर आहे रेस्पिरेटरी सिस्टीम आणि दुसरी आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. पूर्ण धड्यामध्ये 2च सिस्टीम आहेत. आपण ते ऑलरेडी खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीला नीट काम करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स वेगळं वेगळं काम करतात, तरी त्या एकत्र एकाच माणसासाठी काम करतात. त्याला काय म्हणतात, कलेक्टिव्ह वर्क ऑफ डिफरंट सिस्टीम्स. बरोबर, कलेक्टिव्ह आहे, सगळ्यांचं एकत्रित काम आहे, पण कोणाकोणाचं वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स. आता मी तुमच्याशी बोलते आणि तुम्ही माझं बोलणं ऐकताय, तर माझं बोलणं सुरू आहे, तुमचं ऐकणं सुरू आहे. आपले सेन्सेस म्हणजे आपल्या 5 सेन्सरी सिस्टीम्स ऑलरेडी काम करतात. कारण तुमच्या घरी काहीतरी स्वयंपाक बनला असेल, तुम्हाला कदाचित त्याचा वास येत असेल, कुठेतरी उदबत्ती लावली असेल, त्याचा तुम्हाला जिथे बसलं तिकडनं वास येत असेल, कुठेतरी काहीतरी आवाज झाला, खटखुट खटखुट कुठेतरी बाहेर, तुम्हाला तो पण ऐकू येत असेल. तुम्हाला वास येणं, तुम्हाला ऐकू येणं, तुम्ही जिथे बसलाय ती जागा टोचते का, मऊ आहे का, हे आहे का, हे सगळं फील होणं म्हणजे आपल्या टच होणं. त्याच्यानंतर काय माहिती, कॅमेरे बंद करून काहीतरी खात बीत असाल तर तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, तुम्हाला टेस्ट पण समजत असेल. आणि देन द लास्ट पार्ट इज आईज, बघणं. होपफुली तुम्ही आता स्क्रीन बघताय, तुम्ही मला बघताय आणि पुस्तक बघताय. सो सांगायचा मुद्दा असा की आपल्या आजूबाजूला असलेल्या या सगळ्या ज्या सेन्सरी ऑर्गन्स आहेत आपले, ते आपल्याला सेन्सेसचं ज्ञान करून देतात. पण ह्याच्या पलीकडे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये बाहेर जे चाललंय ते आपल्याला शरीराला सांगायला पाहिजे ना.
त्याच्याकरता आपले सेन्सरी ऑर्गन काम करतात. पण ते सोडून आपल्या शरीरामध्ये स्वतंत्र वेगवेगळे डिपार्टमेंट चाललेले आहेत. म्हणजे तुम्ही बाहेर बघायला तर नका बघू, पण तुम्ही जे खाल्ले ते पचतंय की नाही. तुम्ही झोपले असलात, तुमचे डोळे बंद असतात तरी तुमचे कान तर सुरू असतात, तुम्हाला ऐकू येत असतं काय चाललंय. बरोबर. सो अशा ह्या सिस्टीम्स आपल्या निरंतर काम करत असतात आणि त्या आहेत आपल्या इम्पॉर्टंट किंवा व्हायटल सिस्टीम्स ऑफ अवर बॉडी. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या येतात? सगळ्यात पहिल्यांदा तर येते रेस्पिरेटरी सिस्टीम. जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये असतो, छोटासा बेबी आईच्या पोटामध्ये, कुठला पण बेबी, वी आर टॉकिंग अबाउट मॅमल्स. मॅमल्स म्हणजे जे बाळांना जन्म देतात ते, त्यांना इंग्लिशमध्ये विवी पोरस म्हणतात. ठीक आहे. तर ते काय करतात, आईच्या पोटात, फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की एक छोटंसं बेबी आईच्या पोटामध्ये आहे, तर आईच्या पोटामध्ये असताना त्याचे लंग्स डेव्हलप होतात. त्याला स्वतःहून श्वास घ्यायची गरज नाहीये, पण त्याच्या बॉडीमध्ये आईची आणि बाळाची नाळ कनेक्टेड असते. तुम्हाला माहितीये का? म्हणजे आईच्या पोटाला बाळ जे जोडलेलं असतं ते अशी ना मसल्सची एक अशी पाईप असते आणि त्या पाईप मधनं आई जे काही खाते पिते त्यातलं सगळं न्यूट्रिशन ब्लड मधनं बाळाला मिळतं आणि बाळ हळूहळू मोठं होत जातं. नेचर इज सो अमेझिंग ना. एवढंसं छोटंसं बेबी आईच्या पोटामध्ये मोठं 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 होतं आणि जेव्हा ते जन्माला येतं तेव्हा ते श्वास घ्यायला लागतं. म्हणजे बाळाचे लंग्स ऑलरेडी आईच्या पोटामध्ये डेव्हलप झालेले असतात. आईच्या पोटामध्ये ते पाण्यामध्ये स्विम करत असतं, असं असं बसलेलं असतं, हातपाय हलवत असतं, पण जागा एवढीशी असते ना. विचार करा ना, एवढीशी जागा असते, त्याच्यात छोटंसं बाळ असं खेळतं, एवढ्या मरते झोपते, पण जागाच एवढीशी आहे आणि त्यात लिमिटेशन्स आहेत. मग आता जसं ते बाहेर येतं तेव्हा त्याला स्वतःचा श्वास घ्यायला ऑप्शन नाही ना दुसरा. आता तो काही आईच्या पोटात नाहीये, त्याला काही प्रोटेक्शन नाहीये. स्वतःचा श्वास घेतलाच पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचे लंग्स काम करत नाही. आणि नाक, हे सगळं सिस्टीम, लंग्स, डायफ्राम, हे सगळं मशीन जेव्हा ते सुरू होतं ते शेवटच्या श्वासापर्यंत, आपण म्हणतो ना शेवटच्या श्वासापर्यंत मी हा विचार करेन वगैरे वगैरे, ते सगळे फिलॉसॉफिकल वाक्य कुठून येतात? शेवटचा श्वास कुठून कुठून आला असेल? ते रेस्पिरेटरी सिस्टीम मधून असतं आलं ना. बघा, आर्ट्स आणि सायन्स एकमेकांच्या हातात हात घालून जातात. तुम्ही विचार करून बघा, तुम्ही कुठला पण पिक्चर घ्या, कुठला तरी चांगला डायलॉग घ्या, एखाद्या पुस्तकातलं एखादं वाक्य घ्या, त्याच्यामध्ये सायन्स लपलेलं असतं कुठेतरी, शोधून काढायला लागतं एवढंच. आता ह्याच्यामध्ये आपण जसं बघितलं की रेस्पिरेटरी सिस्टीम जी असते ती निरंतर काम करत असते. हे सांगायचा मुद्दा असा होता की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपलं रेस्पिरेशन सुरू असतं. द रिझन इज, ह्या रेस्पिरेशनमुळेच आपल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजन मिळतो. आपल्या आजूबाजूला हवा आहे आणि हवा म्हणजे एअर इज द मिक्सचर ऑफ गॅसेस. आउट ऑफ दॅट ऑक्सिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू सर्व्हाइव्ह. कारण ऑक्सिजन हा गॅस काय करतो? जाळतो, बर्निंग. बरोबर. तुम्हाला मेणबत्ती जरी पेटवायची असली ना किंवा माचीसची काडी जरी पेटवायची असली ना, तुम्हाला तिथे ऑक्सिजन असायला पाहिजे. सो इफ ऑक्सिजन इज देअर, इट कॅन स्टार्ट और इट कॅन इग्नाइट अँड इट कॅन देन बर्न. बरोबर. तर ही सिस्टीम कशामुळे शक्य आहे? ऑक्सिजनमुळे शक्य. तो ऑक्सिजन आपण आपल्या सेल्सना देतोय. का देत असू आपण? तिथे काहीतरी जळतंय आणि त्यातनं काहीतरी बनतंय. ते काय आहे बघा, सोप्या भाषेमध्ये सांगितलं, आता तुम्हाला मी दोनही सिस्टीम्स एकत्र त्याचा सार सांगते, कारण आपण हा लेसन ऑलरेडी केलाय. आपण रिवाइज करू पटापट, पण त्याच्या आधी बघा, समजा हा आपला एक सेल आहे, आपल्या बॉडी मधला कुठला तरी एक सेल घेऊया आपण, आणि हा आपल्या सेल मधला न्यूक्लियस आहे. ठीक आहे, इथे न्यूक्लियस काढला. आता आपल्या प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे सायटोप्लाझम आहे, सगळं सगळं सामान आहे. इट्स लाईक अ स्मॉल लिव्हिंग थिंग. एक सेल एक इंडिव्हिज्युअल एंटिटी आहे आणि तो स्वतंत्र जगू शकतो, पण तो आता आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या सेल्स बरोबरचा एक सेल आहे. आता ह्याला जगण्याकरता सगळ्या गोष्टींची गरज आहे. हा ऑक्सिजन आत घेणार आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणार. जे आपण करतो ते सगळं एक सेल करतो. कुठला पण आपल्या बॉडीमधला सेल उचलून घ्या, तो या सगळ्या प्रोसेसेस करतो. आता आपल्याला भूक लागते, आपण जेवतो. मग आपण जेवतो म्हणजे काय करतो? आपण जेवतो आणि पोट भरतो, एवढंच आपलं काम आहे. आता आपल्याला हे नाही माहिती की पोट भरल्यावर पोटाच्या मध्ये काय होतं ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. मला वाटतं तुम्हाला ते मागच्या वर्षी झालं असेल. ते छोटे आतडे, मोठे आतडे, असं भरपूर काही काही आहे त्याच्यामध्ये. पण आता मजा अशी आहे, समजा ह्या एका सेलमध्ये ह्याला पण एनर्जीची गरज आहे की नाही? बघा, लिव्हिंग थिंग आहे, लिव्हिंग सेल आहे, जिवंत आहे, त्याला पण एनर्जी पाहिजे. एनर्जी मिळवण्याकरता त्याच्याकडे फूड पार्टिकल इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज असे येतात. नुसतं ग्लुकोज असून उपयोग काय?
समजा मी पार्लेजीचं बिस्किट खाल्लं, त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते ग्लुकोज बिस्किट आहे किंवा ग्लुकोन डी प्यायली. आता उन्हाळा आहे म्हणून ही उदाहरणं घेतली मी. ते प्यायल्यावरती इन्स्टंट एनर्जी येते कारण त्याच्यामध्ये लगेच कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये मिक्स होतात. कसे मिक्स होतात? आपल्या प्रत्येक सेलमध्ये हे गेलं. काय आहे ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये आपण समजूया कार्बोहायड्रेट्स गेले. तर कार्बोहायड्रेट शरीरामध्ये जाऊन उपयोग काय आहे? ते कार्बोहायड्रेट बर्न व्हायला पाहिजे. जसं मॅगी मी गॅसवर नुसतं ठेवून दिलं तर ते आपोआप शिजणार आहे का? त्याला मला हीट करावं लागेल. तरच ते आपोआप शिजेल आणि तरच ते बनेल आणि तरच मला ते खाता येईल. लाईकवाईज आपल्या सेलमध्ये कार्बोहायड्रेट आले, प्रोटीन आले किंवा फॅट आले तरी पण ते कच्चे आहेत ना, त्याला तुम्हाला बदलावं लागेल. त्याच्याकरता तुम्हाला पाहिजे ऑक्सिजन. आता हा जो ऑक्सिजन आहे हा आपण आपल्या सेलमध्ये टाकला की काय होतं? याचं बर्निंग होतं. हे जे काही आपण टाकलं ना फूड पार्टिकल हे जळतं म्हणजे डिग्रेड होतं. बघा हीट आपण म्हणतो ना भूक लागली की पोटाची आग आपल्या पोटात आग कशी येईल? पण आपण नकळतपणे सायन्स बोलतोय. ऑक्सिजन इज देअर फॉर बर्निंग. इथपर्यंत गोष्ट माहिती आपल्याला. आपल्या पोटामध्ये अरे भुकेमुळे माझ्या पोटात आग पडली. किती कॉमन वाक्य वापरलं आपण. पण याचा अर्थ असा आहे की आता आपल्या पोटामध्ये तो काय बरं म्हणतो पचनाग्नी एकदम हाय फ्लेमवर काम होतो. लवकर दे मला भूक लागली लवकर दे असं सांगतोय. तेव्हा आपण जे खातो ते आपल्याला लगेच पचतं, चांगलं पचतं. कारण की भूक लागलेली असते, सिस्टीम कामाला लागलेली असते. म्हणजेच काय होणार आहे आता सेलच्या मध्ये काय झालंय की ते फूड पार्टिकल आलंय, त्याला हा ऑक्सिजन मिळाला की त्याच्यामधनं एटीपी, तुम्हाला आता नाही एटीपी पण पुढच्या वर्षी येईल. एटीपी म्हणजे काय? एनर्जी. आणि हीच एनर्जी आहे जी आपला सेल वापरणार. म्हणजेच जसं आपण अन्न खातो, आपल्या पोटामध्ये ते अन्न असतं, आपण ते डायजेस्ट करतो आणि मग एक्स्ट्रा गोष्टी टाकून देतो. सेम ह्या एनर्जीचा सेल वापर करतो, एक्स्ट्रा गोष्टी नको असलेल्या टाकून देतो. कुठे टाकतो? ब्लड परत घेऊन जातं आणि त्याला नको असलेल्या ठिकाणी बरोबर त्याचा निचरा करून टाकतं. हे आपण बोलतोय सेल्युलर लेवलचं. ठीक आहे, ओके. आता परत रेस्पिरेशन कडे या. हे तुम्हाला आता सगळ्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, पण मी तुम्हाला एक असा मोठा ओव्हरव्ह्यू देते की रेस्पिरेशन आपल्याला झालंय ना, आपण 2-3दा बोललोय रेस्पिरेशन काय आहे. पण नुसतं रेस्पिरेशन एकटं उपयोगाचं नाहीये ना. तर रेस्पिरेशन मधनं आलेला ऑक्सिजन जातो कुठे आणि करतो काय हे कळलं पाहिजे की नाही आपल्याला. चला अभ्यास करा. अरे पण कशा करता अभ्यास करायचा त्याचा आपल्याला एम तर कळला पाहिजे. एम कळला की आपलं काम जास्त इफेक्टिव्ह होतं. लाईकवाईज ऑक्सिजन पाहिजे पण कशा करता पाहिजे ऑक्सिजन? याच्या करता पाहिजे की त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी येणार आहे. आता रेस्पिरेशनचे 3 प्रकार आहेत, बरोबर. एक आहे एक्सटर्नल, दुसरं आहे इंटरनल, मग आहे सेल्युलर. एक्सटर्नल म्हणजे काय? बाह्य श्वसन. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन म्हणजेच इनहेलेशन आणि एक्सहेलेशन. आपण डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात मोठा श्वास घ्या. आपण मोठा श्वास घेतो त्याचा स्टेथोस्कोप इकडे तिकडे फिरवत राहतात इकडे. मग इन्स्पिरेशन शरीराच्या आतमध्ये आपण मोठा श्वास घेतो. म्हणतात आता हळूहळू हा श्वास सोडा. मग आपण हळूहळू श्वास सोडा, बरोबर. म्हणजे इन्हेलेशन आणि एक्सहेलेशन हे आपण असेही करत असतो. काय डॉक्टर सांगतात तेव्हा श्वास घेतो का आपण? आपला श्वास निरंतर सुरूच आहे, पण तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण श्वास घेतला आहे, आता श्वास सोडला आहे. म्हणजेच काय आहे? आपण एअर एक्सचेंज केलेली आहे, आपण जाणीवपूर्वक करतो. तुमच्याकडे किती लोक योगा बिगा करतात मला माहिती नाही. योगा, प्राणायाम ह्या खूप आपल्या भारतीय संस्कृतीतल्या एकदम अशा प्राईम गोष्टी आहेत, एकदम अशा भारी गोष्टी. जे लोक प्राणायाम किंवा योगा वगैरे करतात किंवा ज्यांनी पाहिलं असेल किंवा ज्यांना माहिती असेल, तुम्हाला अंदाज असेल की याच्यामध्ये श्वसनाला खूप महत्व आहे. इन्हेलेशन, एक्सहेलेशन, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होतं? आपल्या इन्हेलेशन मध्ये एअर इज टेकन इन दी बॉडी थ्रू द नोज अँड सेंड टुवर्ड्स द लंग्स थ्रू द ट्रकिया किंवा विंड पाईप. इथे एक विंड पाईप बसवलेला आहे आपल्या वेळाने. तो नाकामधनं इथे कनेक्ट होतो आणि इथून खाली जातो. 2 भागामध्ये इथे लंग्स आहेत आपले. इन अवर चेस्ट एकीकडे असे 2 लंग्स बसवलेले आहेत. मग हा जो पाईप आहे हा 2 भागांमध्ये डिवाइड होतो. एकीकडे जातो. त्या 2 लंग्सच्या खाली एक असा मस्क्युलर पडदा आहे जाड. त्याचं नाव आहे डायफ्राम. त्याच्याकडे जाऊ आपण. आधी आता एक गोष्ट बघू. इन्स्पिरेशन कळलं, दॅट एअर इज गोइंग इनसाइड नाव.
आता एक्सपिरेशन मध्ये काय होणार आहे, म्हणजे एक्सहेलेशन मध्ये काय होणार आहे, ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू द ब्लड. Blood carries the CO2 from the various parts of the body towards the lungs, and this air is given out by the exhalation. जसं मी तुम्हाला वरती त्या सेलचं चित्र काढून दाखवलं होतं की आपण आतमध्ये ऑक्सिजन घेतला, त्याच्यावरती प्रोसेस केली, आता त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड बनेल, दॅट इज नॉट रिक्वायर्ड, सो इट इज गोइंग आउट ऑफ द सेल. बट देर आर सो मेनी कॅपिलरीज, आपल्याला आहे खाली सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये, एव्हरी सेल इज सराउंडेड बाय सो मेनी कॅपिलरीज. बरोबर. सो कॅपिलरीज व्हॉट डू दे डू, दे ऍब्सॉर्ब नाउ CO2 अँड दे टर्न इन टू दी वेन्स. बरोबर. मग त्या वेन्स काय करतात, दे गो बॅक टू दी लंग्स. लंग्स मधनं आपल्या नाकातनं उच्छ्वासातनं वी आर गिव्हिंग आउट कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तर असा हा एअर एक्सचेंज होतो, ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल. नाकातनं आलंय, नाकातनं गेलं, एक्सटर्नल. इंटरनल मध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यूज. टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड द इंटरनल रेस्पिरेशन. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, आपल्या सेलमध्ये, दिस इज अवर सेल अँड दिस इज दी कॅपिलरी. बाजूने ब्लड कॅपिलरीज असतात ना तिकडे. आता एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड द टिश्यू फ्लुइड. आता आपला हा सेल टिश्यू फ्लुइड म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे काही टिश्यू म्हणजे मोठा टिश्यू, सेल्सचा टिश्यू बनलेला असतो, त्यांच्यामध्ये सेल्स आणि टिश्यू मध्ये पण एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं. म्हणजे सेल्स एकमेकांना असे. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड इन टू द टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड इन टू द ब्लड. ह्या इकडनं इकडे आणि इकडनं इकडे असा एक्सचेंज ऑफ गॅसेस होतो. ब्लड मधनं ऑक्सिजन येतं आणि सेल्स मधलं कार्बन डायऑक्साईड ह्याच्यामध्ये दिलं जातं. आणि ऍक्च्युली दोन काढायला पाहिजे, दोन कॅपिलरीज असतात इकडे आणि इकडे. एक ऑक्सिजन देते आणि एक कार्बन डायऑक्साईड घेऊन जाते. ठीक आहे. एक आर्टरीजला कनेक्ट होते, एक वेन्सला कनेक्ट होते. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये दोन बाजूने असं ब्लड फिरत राहतं. ते खाली चित्रामध्ये आहे आपल्याला. सो दिस इज इंटरनल रेस्पिरेशन. अँड द थर्ड इज सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलरचा अर्थ आहे सेलच्या लेवलला काय होतं. जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की dissolved nutrients like glucose are slowly burned, oxidized with the help of oxygen and the energy released in the form of ATP. आपल्याला एवढाच उल्लेख आहे त्याचा. मी तुम्हाला म्हटलं ना, आज आपल्याला फार नाहीये, नुसतंच ATP, एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट हे चलन आहे. जसं आपण दुकानात गेलो, त्यांना म्हटलं 1 किलो साखर द्या, तर ते म्हणतील पैसे द्या. बरोबर. तर मला काहीही घ्यायचं असेल तर त्याच्या बदल्यात मला पैसे द्यायचे. तर पैसे म्हणजे करन्सी हे चलन आहे. बरोबर. तसंच सेलला एखादी गोष्ट करण्याकरता किती एनर्जी लागते त्याचं चलन म्हणजे त्याचं युनिट आहे ATP. बरोबर. जसं एक कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल हा कार्बन डायऑक्साईड नाही, हा ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल बर्न झाला, हे कार्बोहायड्रेट आहे, आणि ह्याच्यातनं आपल्याला किती मिळतात ATP, एनर्जी 38 ATP एवढं एनर्जी मिळते. ठीक आहे. सो ह्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गोष्टीमधनं आपल्याला एनर्जी मिळते, ती अशी ह्या ह्याच्यामध्ये एवढी एनर्जी तेवढी एनर्जी, आणि आपण जी खर्च करतो ती पण ATP मध्येच सांगतात. सो त्याला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. आता काही उरलाय का रे पार्ट या पेजवरचं दुसरं नाही. यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ डू द ऑर्गॅनिझम्स लाईक अमिबा, अर्थवर्म, कॉकरोच, प्लांट्स, व्हेरियस aquatic animals, birds respire. Prepare a chart. मस्त इंटरेस्टिंग आहे ना. Along with the heat, sound and light are also produced during the burning of fuel. Similarly, whether the sound and light are produced during the oxidation of nutrients in the cell. हो का? कधी कधी आपल्या पोटामधनं आवाज येतो, कचर पचर कचर. आलाय का तुम्हाला कधी स्वतःच्या पोटामधनं असा आवाज? किंवा भूक लागल्यावरती पण असं कर असा आवाज येतो मध्येच कधी कधी. लाईट प्रोड्यूस होतो का? फिरून काढा, मस्त आहे हा, एकदम इंटरेस्टिंग आहे ते दोन्ही प्रश्न. आता रेस्पिरेटरी सिस्टीम, इथून खरा धडा सुरू झाला. वरती तर आपण सगळे इंट्रोडक्शनच बोललो. तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय होतं, रेस्पिरेशन होतं. नाकातनं ऑक्सिजन घेतला, हा आहे ट्रकिया, तिकडून इकडे असं दोन्हीकडे ब्लड गेलं. कारण हे आहेत लंग्स, लंग्स आहे स्ट्रक्चर मध्ये आहेत एल्व्हिओलाय. एल्व्हिओलाय कसे असतात ते आपण आता बघूया. प्रत्येक एल्व्हिओलायच्या आजूबाजूला आहे एक अशी पूर्णच्या पूर्ण ब्लडची कॅपिलरी किंवा अशी एक लाईन. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ थिंग्स
अल्व्हिओलाय मधनं पॅसेज, तिथून आत एअर पॅसेज आहे किंवा पॅसेज आहे, आणि तिकडनं ह्याच्यातनं बाहेर आणि ह्याच्यातनं आत असं गिव्ह अँड टेक होतोय. आता जर याचं स्ट्रक्चर बघा, एक अल्व्हिओलाय म्हणजे कसा द्राक्ष समजा, त्या द्राक्षाच्या आजूबाजूला प्रत्येकाच्या आजूबाजूला निळ्या आणि लाल अशा तुम्हाला बारीक 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 रेषा दिसेल. त्या बारीक रेषा दुसऱ्या काही नाही. थांबा आपल्याला झूम करून बघूया, सो दॅट आय कॅन शो यू व्हेरी वेल. वेट, बघा. ए, कुठे गेलं हे? व्हॉट इज दिस? लिसनच संपला डायरेक्ट. आम्हाला फक्त हे मोठं करायचं होतं, तुला कोणी आगाऊपणा करून सांगितलं होतं जायला तिकडे? पुस्तकालाच रागवलं. थांबा, समोर आणूया आणि मग मोठं करूया त्याला, म्हणजे पळून जाणार नाही ते. गुड. बघा आता हे स्ट्रक्चर दिसते का तुम्हाला? एका बॉलच्या आजूबाजूला निळा आणि लाल अशा दोनही प्रकारच्या छोट्या 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 अशा बघा आजूबाजूला. मराठीमध्ये याला आपण काय म्हणतो? शिरा आणि धमन्या, बरोबर ना? आर्टरीज आणि वेन्स. हे नीला आणि काय ग, तेच आहे ना, नीला म्हणजे शिरा आणि धमन्या. बघा या प्रत्येक बॉलच्या आजूबाजूला हे स्ट्रक्चर आहे. आणि आता याच्यामध्ये काय झालं ते बघा. इथे आरबीसी आहेत. आरबीसी म्हणजे काय? रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स मध्ये असतं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं काम काय आहे? ऑक्सिजनला चिटकवायचं. हिमोग्लोबिन एक प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये हिमो म्हणजे फेरस, लोखंड आहे. लोखंड म्हणजे आयन. लोखंड खात नाही आपण, पण हिमोग्लोबिन जे म्हणतात की नाही, हिमोग्लोबिन कमी झालंय म्हणून थकवा येतोय, म्हणून रंग पांढरा फटक पडलाय वगैरे, ब्लड टेस्ट करा वगैरे, हे जे काही ना त्यातलं जे हिमोग्लोबिन जो त्यातला हिरो आहे त्या स्टोरी मधला, त्याच्यामध्ये हिमो या शब्दाचा अर्थ आहे की फेरस. फेरस म्हणजे आयनचे पार्टिकल्स असतात त्या प्रोटीन मध्ये, म्हणून त्याला हिमोग्लोबिन म्हणतात. आणि ह्या फेरसला ऑक्सिजन चिटकतो. समजलं का? म्हणून हे जे काही हिमोग्लोबिन आहे हे ऑक्सिजन घेऊन जातं इकडून तिकडे. आता ऑक्सिजन देणारा कोण आहे? आरबीसी. हा ऑक्सिजन आरबीसी मधनं आला बरोबर, अल्व्हिओलाय मधनं इकडे, आणि सॉरी इकडनं आरबीसी आल्या, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे सॉरी, आणि अल्व्हिओलायच्या इकडे आल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये काय बरं म्हणतोय आपण, थांबा मी तुम्हाला ना दोनही चित्र उलटी करून दाखवते, त्याचा आपण पेसेज बघूया, म्हणजे हे बघूया, पाथ बघूया. ह्या निळ्या रंगाच्या आहेत ना, ह्यांच्याकडे कार्बन डायऑक्साईड आहे. ह्या इकडे आल्या, ह्यांनी इथे कार्बन डायऑक्साईड द्यायला सुरुवात केली. त्यांचा रंग बदलला, थोडा गुलाबीसर झाला, कारण आता त्यांनी ऑक्सिजन पण घ्यायला सुरुवात केली. इकडे जाईपर्यंत त्या कम्प्लिटली रेड झाल्या आणि बाहेर पडल्या तर हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच करून बाहेर पडल्या. आरबीसीच आरबीसीच म्हणजे रेड ब्लड कॅपिलरीज. त्यांचं काम काय आहे? ऑक्सिजनला कॅरी करणं. मग ते ऑक्सिजन कॅरी कसं करणार? त्याला चिटकवणार. पण त्यांच्याकडे जर कार्बन डायऑक्साईड असेल त्याला तो देऊन टाकायला पाहिजे की नाही? तो कुठे देणार? लंग्स मध्ये देणार ना. ह्याच्यामध्ये जमा झालेला एक्सेल करायचा आपल्याला आणि बाहेर टाकून द्यायचंय एक्सेलेशन मध्ये, म्हणजे एक्सपिरेशन मध्ये. तर आपल्या ह्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय होतं? एकतर होतं नोज तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना नाक आहे, त्या नाकाला शेप आहे, त्याच्यावरून आपल्याला काय काय प्रकारची नाकं असतात ते माहिती आहे. पण तो आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम मधला पहिला ऑर्गन आहे, त्याचं आपल्या बॉडीमध्ये तेवढंच महत्व आहे. सौंदर्याच्या दृष्टीने तुम्ही त्याला काही नावं द्या, पण बॉडीच्या दृष्टीने नाकातनं हवा आत जाणं एवढंच त्याचं काम आहे. मग आहे फॅरिंग्स. म्हणजेच काय? फॅरिंग्स इज द काय आहे? फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन दी फॅरिंग्स. तर फॅरिंग्स हे बघा आहे, ह्याच्यामध्ये फूड पाईप आणि विंड पाईप हे दोनही गोष्टी इथून जन्माला येतात. म्हणजे इथून खाली एक आणि दुसरा असा आहे. हा आहे आपला विंड पाईप, दुसरा जातो इथून खाली आणि तो जातो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, तो आहे फूड पाईप.
कधी कधी बोलता बोलता आपल्याला इथे 2 तुम्हाला नळ्या दिसतील घशामध्ये, तुम्हाला स्वतःलाच दिसतील, तुम्ही त्या बघा. त्यातली एक आहे विंड पाईप आणि एक आहे आपली फूड पाईप. ठीक आहे. तर ह्या फॅरिंग्स मध्ये जमा इथून सुरू होतात. विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. फूड पाईपच्या पुढे विंड पाईप आहे, पुढच्या बाजूला. देअर इज अ लीड ऍट द बिगिनिंग ऑफ द विंड पाईप. झाकण आहे. This lid closes the windpipe during the passing of food into the food pipe and thereby normally prevents the entry of food particles into the food windpipe. 2 पाईप आहेत, एकातनं हवा जातं, एकातनं अन्न जातं. जेव्हा आपण जेवतो त्यावेळेला आपला श्वास सुरू असतो, पण जेव्हा आपण जेवत नाही त्यावेळेला फक्त श्वासच सुरू असतो. बरोबर. जेवताना अन्न चाललंय खाली, तर चुकून या पाईपात जाऊ नये म्हणून आपला विंड पाईप आपोआप स्वतःला बंद करतो. मग श्वास बंद होतो का? नाही, फक्त अन्नाचे पार्टिकल्स जाणं येणं बंद होतं. श्वास सुरू राहतो, नाही तर काही मरून जात नाही आपण जेवतोय म्हणून श्वास बंद झाला, असं होत नाही. विंड पाईप अन्नाचा एंट्रीला प्रिव्हेंट करतो. ठीक आहे. आता दुसरा आहे विंड पाईप, जो आपला पाईप आहे ज्याच्यामधनं कंटिन्युअसली आपलं फूड, आपलं कंटिन्युअसली आपलं विंडचा एक्सचेंज होतोय. सो विंड पाईप इज स्वोलन ऍट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स. इथे आपल्या घशामध्ये साऊंड बॉक्स, मी जे बोलते, तुम्ही जे बोलता, किंवा तुम्ही मुलांचे बघितलं असेल, आपण सगळे मुली मुली आता बिंदास बोलू शकतो. आता तुम्हाला 8वीत ना, 8वी 9वी 10वीत बघा, तुमच्या आजूबाजूला तुमच्या वर्गामधले तुमचे थोडे दादा असतील किंवा थोडेसे मोठे दादा असतील, घरातले पण तुम्हाला बघा, समजेल तुम्हाला की हळूहळू जशी मुलं मोठी होतात ना, आपण मोठं झालो की आपल्या शरीरामध्ये पण खूप सारे बदल होतात. आपल्या शरीरात तर काय काय बदल होतात, पण मुलांच्या शरीरामध्ये सुद्धा काही गोष्टी बदलतात आणि त्यांचा इथला जो ह्याला आपण म्हणतो साऊंड बॉक्स, ठीक आहे ना, हा जो असतो आपला, हा पुढे येतो आणि मग आपण म्हणतो मुलांना कंठ फुटला. लहान असतात तोपर्यंत मुलांचे आवाज मुलींचे आवाज सेमच वाटतात, कळतच नाही मुलगा बोलतोय का मुलगी बोलते. बट ग्रॅज्युअली जशी मुलं मोठी होतात त्यांच्या बॉडीमध्ये पण खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात. त्याचाच एक परिणाम म्हणून त्यांचा आवाज बदलतो आणि मग साऊंड बॉक्स मधनं वेगळा आवाज बाहेर पडायला लागतो. त्या आवाजामध्ये पण बदल होत राहतात आणि जेव्हा ते दे आर कम्प्लिटली ग्रोन अप तेव्हा त्यांचा एक पर्टिक्युलर आवाज बनतो आणि जो त्यांचा आवाज असतो. ते पण मोठे होताना ग्रॅज्युअली खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या पण शरीरात बदलत जातात. त्यातला एक सगळ्यात विचित्र प्रकार हा आहे, आपला स्वतःचा आवाज हळूहळू बदलतोय. कसं वाटतं, इमॅजिन करा ना तुम्ही. आपल्याला हे दुःख सहन करावं लागत नाही, आपण जशा लहानपणी असतो तसेच आपण असतो, आपले आवाज तरी बदलत नाही. मुलांचे तर आवाजही बदलतात. सो प्रत्येकाचं वयात येणं हे विथ सम गुड अँड सम बॅड इम्पॅक्ट आहे. आपल्या शरीरामध्ये काही वेगळ्या गोष्टी होतात जे त्यांना होत नाहीत, त्यांच्या शरीरामध्ये काही वेगळ्याच गोष्टी होतात ज्या आपल्याला माहितही नाहीत पण होतात. ठीक आहे. आणि ते असं आपल्यासारखं बोलू पण शकत नाही आणि त्याच्यावर कुठली ऍड पण येत नाही. हो की नाही? विचार करून बघा. मुलगा असणं कधी कधी मला जास्त चॅलेंजिंग वाटतं. मुलींना ऑलवेज एक सॉफ्ट कॉर्नर असतो, जाऊ दे जाऊ दे, तिला जास्त त्रास देऊ नको, तिला बरं वाटत नाही, तिला 4-5 दिवस तिला ना जरा घरातली कामं कमीच सांगा. हे आपण समजू शकतो कशाबद्दल बोलतोय. मुलांना असं कोण बोलेल? त्यांच्या शरीरामध्ये काही कमी गोष्टी होत असतात का? होतात आणि ते बिचारे बोलू पण शकत नाही आणि ते काही बोलले तर कोणाला खरंही वाटत नाही. पण हे चेंजेस त्यांच्या शरीरामध्ये होतात. हॉर्मोन्स जसे आपल्या शरीरामध्ये खूप असे आता असे काय बरं म्हणतात पेटलेत आता, हो की नाही? तुम्ही आता 9वीत जाल, मुलींनो तुमच्यापैकी बऱ्याच जणी ऑलरेडी मोठ्या झाल्या असतील, तर आता आणखीन खूप सारे बदल तुम्हाला स्वतःमध्ये दिसतील. 1 मिनिट हा, एकच मिनिट, एकच मिनिट. ओके. हा, सो आपण बोलत होतो याच्याबद्दल. अरे कुठे होता विषय आणि कुठे गेला आपला? तर सांगायचा मुद्दा असा आहे, साऊंड बॉक्स वरती गोष्ट थोडीशी आपली भरकटली, पण हरकत नाही. गर्ल्स यू मस्ट नो अबाउट इट. सो थोडासा रिस्पेक्ट आपण पण त्यांना द्यायला पाहिजे, ओके नाही? आपण खूप असं म्हणतो की मुलींना समजून घेतलं पाहिजे, त्यांना इक्वेलिटीची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, पण कधी कधी आपणही त्यांना समजून घ्यायला पाहिजे, ओके नाही? व्हॉट यू थिंक अबाउट इट? तुम्ही कधीतरी मला सांगा याच्याबद्दल. सो हे जे आहे हे साऊंड बॉक्सचं काम आहे की आपण जे काही बोलतोय तो आवाज प्रोड्यूस करणं. ठीक आहे.
वन ब्रांच एंटर्स द राईट लंग अँड दी अदर इन टू द लेफ्ट लंग. कोणाची? विंड पाईपची. एक डावीकडे चालली आहे, उजवीकडे चालली आहे. आता लंग्स म्हणजे काय आहेत? दोन अशा सॅक्स आहेत, सॅक्स किंवा पिशव्या. अ लंग इज प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ द हार्ट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. छातीची जी कॅव्हिटी आहे त्याला आपण थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो आणि खालची जी आहे त्याला आपण ऍब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणतो. याच्यामध्ये आपलं पोट आहे, याच्यामध्ये आपलं काय 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 सगळं स्टोअर्ड आहे. आपण हे खाल्लं, ते खाल्लं, ते खाल्लं. आपली सगळी स्टोरेज सिस्टीम इकडे पोटामध्ये, ती आपली ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. थोरॅसिक म्हणजे डायफ्रॅमच्या वरची. तर त्याच्यामध्ये काय काय असतं? लंग्स आहेत, हार्ट आहे आणि हे आपले हाड आहेत तिकडची बरगड्या बिरगड्या. सो मॅक्झिमम एरिया ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाइड बाय लंग्स. कारण लंग्स मोठे आहेत आणि त्याचे वर खाली होत असतात ना. सो खूप सारा एरिया त्यांनी ऑक्युपाय केलाय. दे कव्हर द मॅक्झिमम पार्ट ऑफ हार्ट. हार्टच्या पण आजूबाजूला लंग्स आहेत. रॅदर दोन लंग्सच्या मध्ये हार्ट आहे. इच लंग हॅज डबल लेअर्ड कव्हरिंग. इच लंग हॅज डबल लेअर्ड कव्हरिंग. आपल्या लंग्सना पण डबल लेअरचं कव्हरिंग आहे. इट इज कॉल्ड ॲज प्ल्युरा. Lungs are elastic like sponge. Lungs are made up of many small compartments called as alveoli. So rich network of capillaries is present around each alveolus. एकाचं नाव आहे सिंग्युलर म्हणजे एकवचन alveolus, बहुवचन alveoli. Walls of alveoli and capillaries are extremely thin. Gaseous exchange can easily take place across these thin walls. As a large number of alveoli is present in lungs, larger surface is available for gaseous exchange. बरोबर की नाही? खूप साऱ्या अल्व्हिओलाय ह्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होत आहे. पण ते कसं? लार्ज नंबर ऑफ अल्व्हिओलाय प्रेझेंट इन द लंग्स. लंग्स मध्ये खूप सारे आहेत त्या आणि त्याचा खूप मोठा सरफेस हा ब्लड कॅपिलरीच्या आजूबाजूने फिरतोय. सो इझिली त्याच्यामध्ये गॅसियस एक्सचेंज होतो. मग कसा होतो? नेक्स्ट पार्ट. Gaseous exchange occurs continuously while blood is circulating around the alveoli. Alveoliच्या आजूबाजूला कंटिन्युअस ब्लड सप्लाय चालू असणार आहे. लंग्स मध्ये कंटिन्युअसली ब्लड सप्लाय चालू असतो कारण आपलं सर्क्युलेटरी सिस्टीम आणि आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम. तुम्ही विचार करा, आपल्या एवढ्या शरीरामध्ये एवढ्या सगळ्या सिस्टीम आहेत, पण ह्या दोन सिस्टीम एकमेकांच्या बाजूला आहेत आणि त्या एकमेकांच्या मदतीने काम करतात. त्यांना एक वेगळी जागा आहे, एक डिपार्टमेंट आहे त्यांचं अख्ख्या बॉडीमध्ये. एक कॅव्हिटी आहे, त्याच्यामध्ये हे सगळे स्पेशल लोक बसलेत. खाली सगळ्यांना एकमेकांना कोंबून दिलंय. किडनी तिकडे, तिथे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तिकडे तुमची एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. सो ह्या सगळ्या उरलेल्या सिस्टीम खाली टाकल्या आहेत. पण ह्या दोन VVIP सिस्टीम वरती बसल्यात. थिंक अबाउट इट. का असं असेल? कारण त्यांचं काम एकमेकांशिवाय पूर्ण होणारच नाहीये ना. ऑक्सिजन आलाच नाही तर लंग्स बाहेर काय टाकतील? कार्बन डायऑक्साईड बनेल कसं? शिवाय ह्या दोनही ऑर्गन्सचं काम ब्लडनेच पूर्ण होतं. ब्लड देणारा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हार्ट. आणि हार्ट आणि लंग्स हे एकत्र मिळून आपलं शरीर चालू ठेवतात. सो gaseous exchange occurs continuously while blood is circulating around the alveoli. An iron containing protein called as hemoglobin, आला आता इकडे hemoglobin, is present in RBCs. Hemoglobin absorbs oxygen from the air within the alveoli. Simultaneously, CO2 and water vapor move from the blood into the alveoli. Thus, oxygen is taken into the blood and CO2 and water vapors are removed from the blood and given out by exhalation. सो इनहेल करणं, एक्सेल करणं ह्या दोन गोष्टी होत राहतात. त्या एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये लंग्स मध्ये हे फॅक्टर सोडा, घ्या सोडा. ठीक आहे. डायफ्राम इज द लास्ट अँड द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सिस्टीम, ज्याला आपण मिस नाही करू शकत, ज्याच्याशिवाय ही सिस्टीम पूर्ण नाही होऊ शकत. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, इट्स लाईक अ थिक लेअर ऑफ मसल्स. एक असा मसल्सचा पडदा आहे जाड, जो आपल्या लंग्सच्या खाली बसलाय, इथून खालपर्यंत असा पूर्ण येतो. तर त्याचं काम काय आहे? This partition is called as diaphragm. It is separating your abdominal cavity from your thoracic cavity. लंग्स आणि हार्टला खालच्या सगळ्या सिस्टीम पासून वेगळं करण्याचं आणि VVIP ची ट्रीटमेंट देण्याचं काम आपला डायफ्राम करतो. शिवाय आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा श्वास भरला ना आपल्या लंग्स मध्ये, तर ते आता मोठे झाले म्हणजे डायफ्राम गेला खाली, तर ढकलून दिलं आपल्या लंग्सने. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा लंग्स छोटे झाले. कसं झालं? डायफ्रॅमने आपल्या लंग्सना ढकललं वरती, की तुम्ही मला खाली ढकलताय का, मी तुम्हाला वर ढकलतो. ते याला खाली ढकलतात, हा त्यांना वर ढकलतो. हे कंटिन्युअसली सुरू असतं. दिस पुशिंग अँड पुलिंग ऑफ लंग्स अँड डायफ्राम. एकमेकांच्या मदतीने नुसते लंग्स हवा भरून घेतले आणि हवा भरून राहिलेल्या फुग्यात गेले तर काय उपयोग आहे?
डायफ्राम नीड्स टू पुश इट, की अरे जा आता वरती येणार, मी दाबला जातोय. ते ढकललं वरती की हवा बाहेर जाते. ते रिकामे झाले की त्याच्यामध्ये व्हॅक्युम क्रिएट होतं, बरोबर. प्रेशर कमी होतं, व्हॅक्युम म्हणण्यापेक्षा प्रेशर कमी होतं. परत बाहेरची हवा ऑटोमॅटिक त्याच्यात भरली जाते. बिकॉज एअर हॅज दॅट, परत फिजिक्स आहे बरं याच्यामध्ये. एअर हॅज दी प्रॉपर्टी दॅट एअर मूव्स फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. हवा भरली, परत लंग्स वाढले, ते खाली गेले, डायफ्रामला ताण आला, डायफ्राम खाली गेला तर तो परत टपक करून त्यांना ढकलेला आणि लंग्स परत वर जातील. तर अशा पद्धतीने कंटिन्युअस अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट ऑफ डायफ्राम इज नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रीदिंग. दिस इज ऑल अबाउट ऑल दी ऑर्गन्स ऑफ दी रेस्पिरेटरी सिस्टीम. बाकी आता सर्क्युलेटरी सिस्टीम दॅट वी विल सी नेक्स्ट टाइम. आज आपण थांबूया इकडे आणि ह्या धड्याचा हाफ पार्ट आपला झाला. व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट, वी हॅव रिवाइज्ड. सो नेक्स्ट टाइम वी विल मीट विथ दी सर्क्युलेटरी सिस्टीम. चलो बाय, गुड नाईट. बाय थँक्यू मॅम, संगीता गुड मॅम. बाय नाईट. मुलांना. गुड नाईट मॅम. Good Bye. night. बाय मॅम, गुड गुड नाईट. नाईट मॅम. बाय, गुड नाईट.